नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खेलो इंडिया आदिवासी जे काही गेम्स आहेत 2026 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केले? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर छत्तीसगड या राज्याच्या अंतर्गत खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 हे या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेले आहेत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. आजचा जो काही आपला व्हिडिओ आहे तो सकाळी 6 ऐवजी आत्ता संध्याकाळी 7:30 वाजता या ठिकाणी अपलोड करण्यात आलेला आहे. फॅमिली सोबत थोडंसं प्रवासामध्ये असल्यामुळे या ठिकाणी आज मला व्हिडिओ तयार करून अपलोड करायला या ठिकाणी वेळ बिलकुल भेटला नाही, परंतु या ठिकाणी सुट्टी घेतली नाहीये. थोडंसं मागं पुढं झालं तरी काही हरकत नाही. आपली जी काही कन्सिस्टन्सी आहे, आपलं जे काही कामामध्ये सातत्यता आहे त्याच्यामध्ये खंड बिलकुल पडू द्यायचा नाही. ठीक आहे, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अमेलिया व्हॅल्वर्डे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अमेलिया व्हॅल्वर्डे असं त्यांचं नाव आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पहिलाच प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक खालिद जमील, विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉक्टर ए राजराजन, क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष एस राधा चव्हाण, एनसीसी संचालनालयाचे महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक विवेक त्यागी, दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा, इंटरपोलचे नवीन अध्यक्ष लुकास फिलिप, राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक सुरेश गोयल, नासाचे नवे प्रमुख जेरेड इसाकमन, भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक सोएड मारिजने आणि भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अमेलिया व्हॅल्वर्ड असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? या गोष्टी महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 24 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2 पॉईंट लिहून घ्या. हा दिवस साजरा करण्याच्या मागचा उद्देश मुलींच्या हक्क, शिक्षण, आरोग्य आणि सक्षमीकरणाबद्दल समाजांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे. तसेच बेटी बचाव बेटी पढाव यासारख्या अभियानांना प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. याची सुरुवात 2008 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केली होती. महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो, जो महिला शिक्षणाचा पाया घालणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना समर्पित आहे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत राष्ट्रीय बालिका दिवसानिमित्त. कधी असतो? 24 जानेवारीला. ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकलेलं आहे? प्रश्न 100% विचारला जाणार आहे, कारण की या ठिकाणी ही जी काही इंटरनॅशनल सायकल स्पर्धा होती याच्याबद्दल या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बोलण्यात आलेला आहे, चर्चेचा विषय आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ल्यूक मडगवे असं या ठिकाणी चीनच्या खेळाडूचं नाव आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. भारतातील ही पहिली आंतरराष्ट्रीय सायकल शर्यत स्पर्धा होती. याचा या ठिकाणी विजेता ठरला आहे चीनच्या ली निंग स्टार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मडगवने, ल्यूक मडगवे यांनी या ठिकाणी ही स्पर्धा, ही कॉम्पिटिशन या ठिकाणी जिंकलेली आहे. ल्यूक मडगवे असं त्यांचं नाव आहे. बजाज पुणे ग्रँड टूर 2026चं या ठिकाणी विजेतेपद त्यांनी पटकावलेलं आहे. प्रश्न आहे एखाद्या खेळाच्या विजेतेपदाबद्दल. तर झालेले जे काही बाकीचे वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. 2025चा फिफा इंटर कॉन्टिनेंटल कप पॅरिस सेंट जर्मेन यांनी जिंकला. 12व अंडर 19 एशिया कप 2025चं विजेतेपद पाकिस्तानने जिंकलं. फिफा अरब कप 2025चं विजेतेपद मोरोक्कोने जिंकलं. 2025चा फिफा पुरुष खेळाडू पुरस्कार या ठिकाणी जिंकला आहे उस्माने डेम्बले यांनी. 2025चा फिफा महिला खेळाडू पुरस्कार आयताना बोनमॅटी यांनी जिंकला. पहिली सॅफ महिला क्लब अजिंक्यपद स्पर्धा 2025 ईस्ट बंगाल एफसीने जिंकली. फाईड वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2025चं विजेतेपद मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलं. महिला आशिया कप 2025चं विजेतेपद भारताने याच्यामध्ये रौप्य पदक जिंकलं. तर बजाज पुणे ग्रँड टूर 2026चं विजेतेपद चीनच्या ल्यूक मडगवे यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. ग्रीनलँड प्रदेश ताब्यात घेण्याच्या या ठिकाणी योजनेला विरोध केल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या युरोपीय देशांवरती 10% कर लादण्याची घोषणा नुकतीच केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. कोणकोणते? डेन्मार्क, नॉर्वे, नेदरलँड, फिनलँड, जर्मनी, युनायटेड किंगडम, स्वीडन आणि फ्रान्स या सर्व देशांवरती 10% कर लादण्याची घोषणा केली आहे. कारण काय? तर ग्रीनलँडवर ताबा मिळवण्याच्या ट्रम्प यांच्या इच्छेला विरोध करण्यासाठी 10% कर लादण्यात आलेला आहे. ग्रीनलँडची राजधानी आहे नुक. जगातील सर्वात मोठे हे बेट आहे. उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे. पंतप्रधान आहेत जेन्स फ्रेडरिक निल्सन आणि या ठिकाणी करन्सी चलन वापरले जाते डॅनिश क्रोन. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ग्रीनलँडबद्दल. पुढचा प्रश्न क्रमांक 5. कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच पट्टेदार जो काही वाघ असतो त्याच्यासारख्या रंगाच्या फुलपाखराला स्टेट बटरफ्लाय, राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चंदीगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चंदीगड या प्रदेशाने काय केलं आहे? पट्टेदार वाघासारख्या रंगाच्या असलेल्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू, स्टेट बटरफ्लाय म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. जगातील सर्वात मोठे शिवलिंग कोणत्या राज्यामध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बिहार राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात मोठे शिवलिंग या राज्यामध्ये स्थापित करण्यात आलेलं आहे. याच्याबद्दल 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. जगातील हे सर्वात मोठे शिवलिंग असणार आहे. हे 33 फूट उंच, 33 फूट रुंद आणि 210 टन वजनाचे एक भव्य दिव्य शिल्प आहे. वैशिष्ट्य काय आहे? तर 10 वर्षांच्या कालावधीमध्ये 1008 कामगारांनी हे तयार केलेलं आहे. आणि प्रकार काय आहे? हे एक सहस्त्रलिंगम आहे ज्यावर 1008 लहान शिवलिंगे कोरलेली आहेत. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न त्या अगोदर बिहारमध्ये हे या ठिकाणी स्थापित करण्यात आलं आहे. तर बिहारबद्दल चर्चा करूया. स्थापना झाली 22 मार्च 1912ला. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमारजी. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. राजधानी आहे पटना. 3 महत्त्वाचे या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहेत, वाल्मिकी, राजगीर आणि कानवर. आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 7. आशिया उत्पादन निर्देशांक म्हणजेच एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 6वा क्रमांक आहे. कशामध्ये? आशिया उत्पादन निर्देशांक 2026 मध्ये. प्रश्न आहे निर्देशांक बद्दल. तर बाकीचे जे काही वेगवेगळे निर्देशांक जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2025 मध्ये 15वा क्रमांक.
हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये 23वा क्रमांक, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये 80 क्रमांक, ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्ट 2025 मध्ये 38 क्रमांक, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये 128 क्रमांक, ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये 3रा क्रमांक, ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 मध्ये 45 क्रमांक, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये 4था क्रमांक, आशिया उत्पादन निर्देशांक 2026 मध्ये 6वा क्रमांक. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा, नुम्बेओ सेफ्टी इंडेक्स 2026 नुसार भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून कोणते शहर या ठिकाणी स्थान मिळवले आहे, कोणत्या शहराने? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मँगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए. पहा, भारतातील सर्वात सुरक्षित शहरामध्ये मँगलोर हे या ठिकाणी 1 नंबरला आहे. जर जगाच्या बाबतीमध्ये बघितलं तर 1 नंबरला आहे किंगदाओ, 2 नंबरला आहे अबुधाबी आणि 3 नंबरला आहे दोहा. याच्यामध्ये बिलकुल कन्फ्युजन करून घेऊ नका. पुढचा प्रश्न क्रमांक 9वा, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे ऑपरेशन प्रहार कोणत्या राज्य पोलिसांनी सुरू केलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पंजाब पोलीस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा पर्पज काय, हे जे काय ऑपरेशन प्रहार आहे याच्या मागचा उद्देश काय आहे ते लिहून घ्या. ही एक 72 तासांची तीव्र राज्यव्यापी कारवाई आहे ज्याचा उद्देश संघटित गुन्हेगारी, शस्त्रास्त्र तस्करी रॅकेट आणि परदेशी आधारित हँडलर्सशी संबंध असलेले गुंड नेटवर्क नष्ट करणे या उद्देशाने हे ऑपरेशन प्रहार या ठिकाणी सुरू केलं होतं. कोणत्या राज्य पोलिसांनी? पंजाब राज्य पोलिसांनी. पुढचा प्रश्न, टाइम 096 टॅग क्लास पाणबुडी ही कोणत्या देशाने विकसित केलेली पाणबुडी आहे? तर पर्याय क्रमांक सी, सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा उद्देश काय ते लिहून घ्या. चीनच्या समुद्राखालील अणुशक्तीच्या मोठ्या अपग्रेडसाठी डिझाईन केलेले, ज्यामध्ये वाढलेला आकार आणि शोध कमी करण्यासाठी गुप्तता समाविष्ट आहे, अशा प्रकारची ही जी काही या ठिकाणी टँक क्लास पाणबुडी ही या ठिकाणी डेव्हलप केली आहे, विकसित केली आहे चीन या देशाने. चीन अध्यक्ष आहेत वर्तमानमधील शी जिनपिंग, राजधानी आहे बीजिंग, चलन वापरलं जातं रेनमिनबी. पुढचा प्रश्न, जपानमध्ये बेपत्ता झालेले पर्यटन स्थळ हेलिकॉप्टर कोणत्या सक्रिय ज्वालामुखीजवळून गायब झालेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, माउंट असो या ठिकाणी काय आहे तर हे जे काही सक्रिय ज्वालामुखी आहे त्याच्याजवळून हे गायब झालेलं आहे. हेलिकॉप्टर जपानमधील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या माउंट असोच्या शिखरांवर 10 मिनिटाचा दौरा करत होते. हे एवढं या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जपान पंतप्रधान आहेत साने टाकाची, राजधानी आहे टोकियो, चलन वापरलं जातं जपानी येन आणि भाषा आहे जापनीज. शेवटचा प्रश्न, 27 वर्षांच्या सेवेनंतर सुनीता विल्यम्स कोणत्या अंतराळ संस्थेतून निवृत्त झालेल्या आहेत? तर पर्याय क्रमांक ए, नासा या अंतराळ संस्थेतून निवृत्त झालेले आहेत. सुनीता विल्यम्स यांनी नासामधील त्यांच्या 27 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकूण 608 दिवस अंतराळात घालवले आहेत. याच्याबद्दल देखील 100 नाही 200% प्रश्न विचारला जाणार. याला या ठिकाणी तुम्हाला स्टार मार्क करून ठेवायचा आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या राज्याची पहिली महिला मुख्य सचिव अनुगर्ग बनलेल्या आहेत? पंजाब, ओडिसा, हरियाणा की पश्चिम बंगाल? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह. 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती.
24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे.